मी तर माझ्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला बहुमान जर कुणाला मिळतोय तो जळगाव जिल्ह्याला मिळतो आहे। व या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या तीर्थदर्शनामध्ये जवळपास 800 लोक या ठिकाणी तीर्थदर्शनाला अयोध्येला जाणार आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता की ज्याप्रमाणे मी लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून योजना चालू केली, लाडक्या भावांना योजना चालू केली, तशा वृद्धांकरता सुद्धा तीर्थदर्शनाची योजना त्यांनी सुरू केलेली आहे। आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये हा सगळ्यात पहिला बहुमान आपल्याला मिळालेला आहे। आज अयोध्यासाठी 807 भाविक जो आहे ते आज रवाना होत आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत समाज कल्याण विभागांच्या माध्यमातून या सगळे भाविक आज रवाना होत आहे। याच्यामध्ये आपल्याकडे जेवढे अर्ज प्राप्त होते त्याच्यामध्ये तालुकानिहाय लोकसंख्यानुसार आपण त्याची लॉटरी काढलं, त्या अनुषंगाने या ठिकाणी यादी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर 807 भाविकांना पहिल्या टप्प्यामध्ये अयोध्याला भेट देण्याची संधी मिळत आहे। IRCTCच्या माध्यमातून याचे पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे। इथून जो ट्रेन आहे डायरेक्ट अयोध्याला घेऊन जाणार आहे। अयोध्यामध्ये दर्शन आणि स्थानिक सगळे नियोजन झाल्यानंतर त्या ठिकाणी दर्शन व्यवस्थित करून त्याला परत 4 ऑक्टोबरच्या दिवशी त्यांना परत जळगावला घेऊन येणार आहे। महाराष्ट्रामध्ये आज सकाळी कोल्हापूरची माझ्या माहितीनुसार ट्रेन निघालेली आहे आणि त्याच्यासोबतही आज जळगावची ट्रेन पण येथून निघत आहे। दोनों जाऊन अयोध्यामध्ये दर्शन घेऊन सगळे भाविकांना परत घेऊन येणार।